नमस्कार मित्रांनो, मी रेखा. आज माझ्या मुलाला खावं वाटली पावभाजी. मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. आता पाव कोबी, शिमला, फ्लॉवर अर्धा-अर्धा पाव घेतलं आणि त्यांना धुतलं, मग चॉप केलं आणि कुकरमध्ये टाकलं. कुकरमध्ये टाकून पाणी ओतलं, हळद टाकलं, मीठ टाकलं, झाकण लावलं, गॅसवर ठेवलं. 4 शिट्ट्या होईस्तोवर तोपर्यंत कांदा चिरला, टोमॅटो चिरले आणि दुसऱ्या गॅसवर मी पॅन ठेवला. थोडंसं तेल, कांदा, टोमॅटो टाकून चांगलं परतलं. थोडासा मसाला टाकला, घरगुती मसाला टाकला, परतून घेतलं. परतून घेतलेले साहित्य ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं. थोडंसं पुदिना, कोथिंबीर, लसूण हे मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घेतलं. आता आपली पेस्ट तयार झालेली आहे. मग कुकर खाली घ्या, वाफ जाऊन द्या. मग कुकरचं झाकण काढा आणि भाज्या चांगल्या मिक्स मिक्स करून घ्या. मिक्स बारीक झाली भाजी का दुसऱ्या बाजूला टोप ठेवा. थोडंसं तेल टाका, कांदा टाका, टोमॅटो टाका. भाजीचा मसाला टाकला आणि कांदा, टोमॅटो टाकलेलं चांगलं परतून घ्यायचं. तेल सुटूस्तोवर चांगलं परतायचं, चांगलं परतायचं आणि ती कुकरमध्ये जी मिक्स भाज्या आहे ना मॅश केलेल्या, ती आपण त्या टोपामध्ये टाकायची. मग चांगली उकळी येऊन द्यायची. त्याला ढवळत राहायचं जरा थोडंसं. मग तेल सुटल, मग चांगलं उकळी आली का मग आपली पावभाजी रेडी आहे. हो, जो मिक्सरमध्ये मसाला बारीक केलेला आहे ना, तो टाकायला विसरू नका. आता आपली गरम-गरम पावभाजी रेडी झालेली आहे. मला जर रेसिपी आवडली असेल, तर रेखा रसोईला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.